सांगलीच्या एतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलकडे जाणारा रस्ता खराब अवस्थेत असल्यामुळे विद्यार्थी पायी किंवा सायकलवरून जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी पोहोचत आहेत। रस्त्याची दुरुस्ती न होणे आणि ओढ्यावर पूल नसल्यामुळे पालक आणि ग्रामस्थ चिंता व्यक्त करत आहेत। मी ऐतोडे गावचा रहिवासी असून हा रस्ता ऐतोडे बुद्रुक ते कर्मवीर हायस्कूल नाईक साहेबांनी 40 फुटी रस्ता नाबार्ड याच्यातून मंजूर करून हा केलेला आहे। पण त्याची दुरवस्था अशी इतकी वाईट झालेली आहे की आज शाळेला जाणारे विद्यार्थी सगळेच बंद झालेले आहेत। कारण तिथं फुल एक नसल्यामुळे तिथं फुलावर पाणी येऊन इतकं मोठं पाणी येतं की डोंगरात पडलेला ठेंब हा सगळा ह्या वड्यापर्यंत येतो। त्यामुळे इतका जोरात येतो की एखाद्या वेळेला पूर्वी एकदा जीप वाहून गेली तिथनं आणि जीप वाहून जाऊन परत आता ते इतकं धोक्याचं झालेलं आहे की मी तिथलाच शेतकरी असल्यामुळं मला ती वडणी वगैरे देऊन मुलं त्या ह्या वड्यावरून इकडं काढावं लागतं आहे असं पाहू शकतो। त्यामुळे ह्या वर्षी विद्यार्थीच सगळे संपूर्ण कमी झालेले आहेत, कारण शाळेला कोण जायलाच तयार नाही तिकडून। आणि पूर्वीपासनं इतक्या हालापेष्टात जाऊन मुलं शिकली, पण आता सगळी सोयी असून देखील त्या फुलाअभावी आणि रस्त्याअभावी मुलं जाईना झाल्यात। सगळी शाळेची मुलं कर्मवीर अण्णांच्या शाळेची मुलं बंद व्हायला लागल्यात। तरी त्याची दुरवस्था दुरुस्त करून फूल वगैरे बांधून शाळेला रस्ता करून द्यावा ही नम्रतेची सगळ्या गावकऱ्यांची ग्रामस्थांची विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सांगली।